नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको. आम्ही आत्ता दादरच्या यशवंत नाट्य मंदिरात आहोत आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर काय म्हणू, आजच्या काळातले खूप चांगले कलाकार आहेत आणि ते आपल्याला आता भेटायला येतात येत्या 5 तारखेला लाडकी विहीण योजना या नाटकाद्वारे. आणि आत्ता आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये होतो आणि साधारण आम्हाला कल्पना आलेली आहे की हा विषय काय आणि तुम्ही काय धमाल करणार आहे. आणि तुमचे हसरे चेहरे बघून मला आत्ताच जाणवलेलं आहे तुम्ही तालमीत खूप धमाल केलेली आहे आणि तुम्ही एवढे एक्साइट आहात की कधी एकदा आम्ही स्टेजवर येतोय आणि तुम्हाला तुमचं मनोरंजन करतोय असं जाणवतंय मला. त्यामुळे तुमच्या आधी प्रत्येकाच्या भावना व्यक्त करा आणि मग मी काही माझे प्रश्न असतील तर विचारतो. आपण सुरू करूया तुमच्यापासून. नमस्कार, मी पौर्णिमा हिरे केंडे. मी या नाटकात ताई आत्याचं कॅरेक्टर करते आणि मला खूप मजा येते करताना. कारण विनोदी नाटक म्हटल्यावर तर मजा केल्याशिवाय होतच नाही. त्यामुळे मी माझा रोल खूप मजेत करते आणि खूप एन्जॉय करते. ओके. नमस्कार, मी सुनील जाधव. मी ह्या विनोदी नाटकात एक थोडीशी गंभीर भूमिका करतो आहे. थोडीशी कारण ती व्यक्तिरेखा आहे ती थोडीशी गंभीर प्रवृत्तीची आहे. पण रिहर्सलमध्ये मला स्वतःलाच राहत नाही. ही जी काही करते मध्ये मध्ये निर्मितीताई करतात ते तिथे स्टेजवरच रिहर्सल प्रोसेसमध्ये हसायला येतं. आणि नाही ते मी नाही सांगू शकत. म्हणजे खूप धमाल करते ते. हां, तर ते नक्की स्टेजवरती बघा सगळ्यांनी. म्हणजे खरी आमची कसोटी तिथे लागणार आहे की शो चालू असताना हे जे करतात तिथे शांत राहायचं आहे, गंभीर मुद्रा घेऊन राहायचं आहे. ही सगळ्यात कसोटी आहे माझी. अवघड काम आहे माझं ह्या नाटकातलं. खूप खूप धमाल नाटक आहे. सगळ्यांनी नक्की बघायला या. म्हणजे हे जे निर्मिती सावंत आणि निर्मिती करणारे 3 व्यक्ती म्हणजे प्रसाद ओक, स्वप्नील जोशी आणि आमचे जाधव. तर ह्या तिघांचं त्रिकूट, निर्मितीताई आणि हे आमचा जो गोतावळा, ह्यांची जी एकसंध भट्टी जी जमलेली आहे ती इतकी स्ट्रॉंग आहे. ती फक्त आता मी 5 तारखेची वाट बघतोय. नमस्कार, मी सिद्धी घैसास. मी ह्या नाटकात स्नेहल मिठबावकर सावंत लग्न झाल्यानंतर ही भूमिका करते. डिटेलिंग नाही पण नाही पण एक फन एलिमेंट असलेलं एक कॅरेक्टर आहे. आणि जसं मी म्हणलं, काही सिरियस कॅरेक्टर्स, काही फनी नाही म्हणू शकत, पण काही कॉमेडीचे दिग्गज समोर असताना एक गोड फनी एलिमेंट मेंटेन ठेवणं स्टेजवरती हे खूप कठीण आहे. कारण न हसणं स्टेजवरती हे सध्या खूप मोठं चॅलेंज आहे. निर्मिती मॅम, पौर्णिमाताई, मुकेश दादा हे सगळे स्टेजवर काही ना काहीतरी मस्ती चालू असते, काही ना काहीतरी ॲडिशन्स होत असतात. सो खूप मजा येते आहे ह्या प्रोसेसमध्ये. आणि 5 मार्चपासून आम्ही येतो आहे नाट्यगृहात तुम्हाला भेटायला, तर नक्की या. थँक्यू सो मच. नमस्कार, मी स्नेहा रायकर आणि मी ह्या नाटकामध्ये प्रभावती मिठबावकर आणि निर्मितीताईंची विहीण हे कॅरेक्टर करते आहे. आता म्हणजे खूप काही सांगायचं आहे कॅरेक्टरबद्दल, पण सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही येऊनच बघा तरच तुम्हाला कळेल. कारण आता जर का ते रिव्हील केलं तर काही मजाच येणार नाही मग त्याच्यामुळे. त्यामुळे तुम्ही येऊन बघा. आणि रिहर्सलमध्ये जी धमाल चालली आहे आणि जे एक एक ॲडिशन्स येतात, म्हणजे माझं तर असं होतं मी आता हसून घेते, कारण नंतर मला हसायला मिळणार नाही आहे स्टेजवर. म्हणजे हे सगळे मला म्हणतात तू काय चाललं आहे, तुला हसायचं नाही आणि तू पहिली हसतेस तिकडे. तर असं सगळं चाललेलं आहे, धमाल चालली. आणि खूप म्हणजे तेच म्हटलं ना, आमचं नाटक म्हणून आम्ही सांगत नाही आहे, पण एक बघताना आपल्याला जाणवतं की हे काय होतं आहे इथे आणि काय जमतं आहे, काय जमून आलं आहे इकडे. तर ते एक स्ट्रॉंग फिलिंग आहे आणि खूप धमाल येणार आहे तुम्हाला. त्यामुळे नक्की या बघायला. नमस्कार, मी मुकेश जाधव. आमच्या लाडकी विहीण योजना या नाटकामध्ये नाना नावाचं एक पात्र आहे ते मी साकारतो आहे. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की आमच्या तालमीतल्या काही गमती तर आत्ता जवळजवळ मला वाटतं एक 10-12 वर्षानंतर मी अष्टविनायकबरोबर काम करतो आहे. त्यापूर्वी पण आम्ही अष्टविनायकबरोबर एक नाटक केलं होतं. त्याही नाटकात प्रमुख भूमिकेत निर्मितीताई होत्या आणि त्या नाटकाचं लेखन दिग्दर्शन केलं होतं राजेश सरांनी. आणि आता जवळजवळ 10-15 वर्षानंतर पुन्हा त्याच जोडीबरोबर काम करण्याची संधी मिळते, राजेश सर आणि निर्मितीताई, आणि सेम प्रोडक्शन अष्टविनायक. तर ताईंबरोबर काम
ला नेहमी मजाच येते. म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते ती. खूप काही शिकायला मिळतं आणि स्क्रीनवर केलंच होतं, पण नाटकात लाईव्ह परफॉर्मन्स करणं हे खूप अजून एक काय म्हणूया त्याला, अजून एक जास्त चॅलेंजिंग किंवा मज्जा असते, एक मज्जा असते. तर ती खूप मजा मिस करत होती इतकी वर्ष, ती आता मला अनुभवायला मिळते आहे आणि छान वाटतं आहे. आणि वाट बघतोय कधी ते येते 5 तारीख. म्हणजे आता कसं होतं, तालीम चालू असताना 1-2 जण असतात आणि मग ते हसतात, ते छान वाटतं. म्हटलं आता हेच जर हाऊसफुलमध्ये जो इम्पॅक्ट येईल त्या लाफ्टरचा, तर ते आता कधी होतं आहे त्याचीच वाट मी बघतोय. नमस्कार. तारांगणच्या सगळ्या प्रेक्षकांना अधोक्षज कराडीचा नमस्कार. मंदार सर, जसं तुम्ही म्हणालात की आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक छान हसू दिसतंय, एक स्मित खुललं आहे आमच्या चेहऱ्यावर आणि तेच हसू आम्ही आता प्रेक्षकांकडून ऐकण्यासाठी खूप आतुर झालेलो आहोत. कारण जवळपास आता महिना ते हसू फुटणार आहे. हो, ते अक्षरशः हसू फुटणार, हो स्फोट होणार आहे ह्याची खात्री आहे आम्हाला. अगदी अगदी. आणि जवळपास आम्ही आता 1 महिना झाला तालमी सुरू होऊन आणि खरंच अवघड जात आहे. कशामुळे ते सांगतो, कारण काही जसं सुनील दादा म्हणाले की त्यांना गंभीर भूमिका आहे विनोदी नाटकात. माझीसुद्धा भूमिका तितकीशी गंभीर नाही आहे, पण हसणं कंट्रोल करणारी माझी भूमिका आहे. पण ते ताया आत्या, आमचे नाना आणि निर्मितीताई ज्या योजना, हे असताना हे जे काही कल्ला करताय स्टेजवर, त्याच्यामुळे भयंकर कंट्रोल करावा लागणार आहे. आणि या नाटकातमध्ये मी निर्मितीताईच्या मुलाचं काम करतो आहे, त्याच्यामुळे बरंच काही काही शिकायला मिळते सगळ्यांकडूनच. म्हणजे पौर्णिमाताई असतील, सुनीलदादा, सिद्धी, स्नेहाताई, मुकेश, निर्मितीताई, राजेश सरांचं एवढं छान दिग्दर्शन त्याच्यामध्ये आहे. म्हणजे मला खरंच स्वतःचं कधी कधी कौतुक वाटतं की ज्या कलाकारांना, ज्या दिग्दर्शकांना मी परभणीसारख्या गावामध्ये बसून टी व्हीवर बघायचो, म्हणजे निर्मितीताईंचं गंगूबाई नॉन मॅट्रिक असू दे किंवा राजेश सरांचा सिनेमा धुडगूस असू दे, म्हणजे इतके छान लेखक दिग्दर्शक आहेत, एवढी छान कलाकारांची टीम आहे. ह्या कलाकारांसोबत इतक्या लांब मुंबईसारख्या शहरात येऊन आज स्टेजवर काम करायला मिळणं हे खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यात परत अष्टविनायकसारखी निर्मिती संस्था, ज्याच्यासोबत आता पंचशील एंटरटेनमेंटसुद्धा जोडल्या गेलेली आहे. इतके छान खंदे कलाकार आहेत जे स्वतः, म्हणजे प्रसाद दादा, स्वप्नील दादा, हे एक उत्तम कलाकार तर आहेच, पण ते आता उत्तम निर्मातेसुद्धा झाले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यांची भट्टी एक छान जुळून आलेली आहे. त्याच्यामुळे फार आनंद होतो आहे आणि पावलागणिक शिकायला मिळतं आहे. म्हणजे विनोदी नाटकात सगळ्यात महत्त्वाचं काय तर टायमिंग, कारण तो विनोद निर्माण होण्यासाठी ते टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. तर ते टायमिंग कुठेही मिस न होऊ देता व्यवस्थित आपली वाक्य, आपले शब्द जिथल्या तिथे पडून तो लाफ्टर मिळवणं हे फार मोठं कसब असतं. तर त्याच्यामुळे ते खूप पावलागणिक शिकायला मिळते आणि आनंद होतोय, खूप मजा येते. आणि आता वाट पाहतोय 5 मार्च कधी येते, शुभारंभ कधी येतोय आणि कसा लोकांचा, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे. आणि माझी खात्री, आम्हाला सगळ्यांनाच ती खात्री आहे की प्रेक्षकांचा उदंड आणि खूप छान प्रतिसाद मिळणार आहे आणि याचे भरपूर प्रयोग होणार आहेत. फक्त रसिक प्रेक्षकांना एवढीच विनंती करतो की 5 मार्चपासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. तर जरूर या, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन या, तुमच्या लाडक्या विहिणीला पण घेऊन या. सगळ्यांनी बघा लाडकी विहिणी योजना. तर रसिको, तुमच्या एक लक्षात आलं का, हे एवढे कसलेले कलाकार आहेत ना, मी यांना एकही प्रश्न विचारलेला नाही आहे, पण प्रत्येकाने अगदी सुरुवातीपासून ते अधोक्षजनी त्याचा समपय इतका छान केला आहे की मी आणखी काही वेगळे प्रश्न विचारावेत, बोलावं अशी गरज वाटत नाहीत. फक्त तरी पण एक आणखीन एक गोष्ट मला तुमच्याकडून जाणून ही घ्यायची आहे की जसं तू म्हणालास की तुम्ही सगळे खूप नशीबवान आहात. खरंच मलाही तसंच वाटतं, कारण अष्टविनायकसारखं मोठं बॅनर, निर्मिती सावंत यांच्यासारखी मोठी अभिनेत्री, राजेश देशपांडेसारखा कसलेला दिग्दर्शक आणि आता स्वप्नील जोशी आणि प्रसाद हे दोघं निर्माते म्हणून तुमच्याशी जोडलेले गेलात. म्हणजे खूप मोठी नावं तुमच्याशी जोडली गेलेली आहेत. परत अजून 2 नावं सांगायची गेली तर संगीत अजित परब, अजून 2-3 महत्त्वाची नावं म्हणजे हास्य जत्रेमधून कलाकार म्हणून, लेखक म्हणून समोर आलेला प्रथमेश शिवलकर आहे, त्याचं हे पहिलं व्यावसायिक नाटक त्यांनी लिहिलेलं. संगीत अजित परब दादा करतोय. गाणी लिहिले क्षितिज पटवर्धन यांनी, त्याच्यामुळे आणि सेट जो इतका सुंदर केला तो प्रदीप मामा मुळेंनी केलेला आहे. म्हणजे इतकी मोठी मोठी नावं जोडल्या गेलेली आहेत. म्हणजे ही महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जिथे कुठे मराठी रसिक प्रेक्षक आहेत या सगळ्यांनाही ही नावं सुपरिचित आहेत आणि ही नाटकाशी जोडलेली नावं आहेत. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की हे नाटक जे आहे, हे जे प्रोडक्ट तयार झालेलं आहे, हे काय म्हणूया त्याला आपण, फिनिशिंग प्रोडक्ट हे आहे. त्याच्यामुळे हे प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. तर ही जी आत्ता घ्या ना, संजय बोल ना. संजय मेमाणे सर सुद्धा पंचशील एंटरटेनमेंटच्या माध्यमातून यात जोडले गेले आहेत. निर्माते म्हणून तृप्ती मॅडम सुद्धा आहेत, मंजिरीताई ओक आहे. तर हे सगळ्यांची टीम फार उत्तम काम करते.
प्रत्येक पहिल्या दिवसांपासून आत्ता ग्रँड रिहर्सलपर्यंत, शुभारंभापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा अशीच काम करत राहील आणि माझी खात्री आहे की इथून पुढे सुद्धा या कंपनीतर्फे असेच चांगले चांगले नाटकं येत राहतील. ह्या निर्मितीचं एक वैशिष्ट्य सांगतो या, की आम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडत नाही, कुठलीही. म्हणजे ह्याच्या आधी खूप वाईट अनुभव येऊन गेलेले आहेत असे. तर हे त्यामुळे ते हे सुख वाटतं आम्हाला की अशी निर्मिती संस्था असावी. प्रत्येकाला कलाकाराला हुरूप येतो, काम करायला सुद्धा एनर्जी राहते. म्हणजे सकाळी 10 ते रात्री 10 न थकता आम्ही रिहर्सल करतो. त्याच्या पाठीमागे ही संस्था आहे. बरं, आता म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का, निर्मात्यांनी ऑलरेडी घोषणा करून टाकलेली आहे की त्यांना 400 प्रयोग एकाच वर्षात करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही आहात सज्ज आता त्याच्याबद्दल. म्हणजे 2 ऑडिशन मी नाकारले. आणि मी तर 1000च्या पुढेच प्रयोग करते, त्यामुळे सॉरी. ही 1000 प्रयोगवालीच आहे. कारण मी यदाकदाचितचे 1200, श्यामच्या मम्मीचे 450, 500 पुढे पण नंतर केले थोडे त्यामुळे मी थांबत नसते. हजारातच खेळतात. 1000 प्रयोग होणार असेल तर ती येते, नाही तर येत नाही ती. नाही, ठाण्यात राहते. म्हणून मग आम्ही पण आलो. शेवटचंच अगदी म्हणजे तुम्ही सगळं सांगितलंच. आत्ता ही जी मी मोठ्या कलाकारांची नावं घेतली, खूप काही त्यांच्याकडून तुम्हाला शिकायलाही मिळालं आहे. तुम्हाला तुमच्यातल्या कोणाला एखादा प्रसंग, एखादा अनुभव तालमीच्या वेळेचा की जो वाटतं की प्रेक्षकांशी शेअर करायला हवा, जो वेगळा आहे, असं असेल तर तुम्ही तो जरूर करू शकता. हां, अगदीच. सगळीच दिग्गज मंडळी आहेत आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन जसं मग अशी प्रेस झाली त्यात सांगितलंही असेल, सांगितलंच म्हणजे त्यांनी, निर्मितीताईंनीच सांगितलं की प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन ह्या नाटकात आहे. आता सगळ्यांचं तुम्ही म्हणालात की कशा पद्धतीने केलं, तर जवळजवळ गेले 1.5 वर्ष ह्या स्क्रिप्टवरती काम चालू आहे. प्रथमेश जवळजवळ 1.5 वर्ष लिहितो आहे. तर त्यात मग काय असायला हवं, काय नको, कोणत्या गोष्टी ॲड ऑन केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी काढल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी अजून छान व्हावं म्हणून ॲड केल्या पाहिजे, किंवा एखादी जर गोष्ट आहे तर ती अजून कशा पद्धतीने फुलवली पाहिजे. प्रत्येकाने मला प्रसाद सर असतील, स्वप्नील सर असतील, त्यात एक विनोद आहे जो मला कळेलच नंतर, मी सॉरी सांगू शकत नाही. तो मला स्वप्नील सरांनी एक विनोद दिला होता त्यातला, आणि तो इतका अप्रतिम आहे. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा घेतलं होतं तेव्हा 1-2 तालमीत जे काय आपली बॅकस्टेजची मुलं असतात किंवा जे कोण अवेलेबल असतात ते भयंकर हसले होते. ते तेव्हाच म्हटलं अरे हे मस्त आहे. प्रसाद सरांनी बरेचसे सजेशन्स दिले होते. प्रथमेश जेव्हा त्याला वेळ असतो तो येतो तालमीला तेव्हा तो सांगतो. राजेश सर आहेतच, ते आम्हाला एक गोष्टी सांगत असतात. आणि त्याहूनही जास्त निर्मितीताई, त्यांचं आमच्याकडे प्रत्येक जणांकडे बारीक लक्ष असतं. म्हणजे मला खरंच म्हणजे विशेष म्हणजे काय, आम्ही कलाकार कसं आपापल्या लाईन्स करतो, त्यांचं सगळ्यांच्या लाईन्सकडे लक्ष असतं. नाही हे तुझं इथे वाक्य नाही आहे, हा शब्द पण पकडतात त्या, हा शब्द नाही आहे तिकडे, पण नाही आहे तिथे. ते मी तर खूपच इम्प्रेस झाले त्याच्यामुळे निर्मिताईंचं शब्द तर झालाच, पण त्याच्या पुढचा एखाद्या वाक्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे की प्रश्नचिन्ह आहे, हेही त्यांना करेक्ट माहिती आहे. नाही हे तू चुकीचं बोललास, प्रश्न आहे का, मग तिथे प्रश्नचिन्ह नाही उद्गारवाचक चिन्ह आहे, मग ते तसं पद्धतीने बोललं गेलं पाहिजे. म्हणजे म्हणाले की पण किंवा काय त्याने किती अर्थ बदलतो हेही सांगतात त्या. म्हणजे एखाद्या शब्दाचं लँडिंग कसं असायला हवं, त्याचं वर चढणं कसं असायला हवं, इथपासून त्यांचं, आणि ते खूपच शिकण्यासारखं आम्हाला सगळ्यांनाच शिकायला मिळालं. अगदी. आणखी कोणाला काही? ठीक आहे. तर रसिको, तुम्ही बघितलं म्हणजे इतक्या मायन्युटली काम करण्यात आलेलं आहे, हे प्रत्येकाच्या मनोगतातून आपल्या लक्षात येतं आहे. त्यामुळं तुम्ही आता सज्ज झालेला आहे, तर आम्ही तुमचं प्रयोग सुरू झाल्या बघूच, आणि आपण प्रयोग बघितल्यानंतर आणखी आम्ही जास्त बोलू शकू. तुम्ही काय, तू मगाशी राजेश देशपांडेंच्या धुडगूसचा उल्लेख केला, तर तुम्ही जो काही धुडगूस घातला आहे तो आम्ही प्रत्यक्ष अनुभव आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलतो. तोवर मी तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू आणि पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू.